हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग. माझं आवरून झालेलं आहे सगळं. पाऊस येतोय जातोय. मग अशा आता ऊन होतं. मी गॅलरीत जेव्हा गेली ना कपडे घेण्यासाठी तेव्हा ऊन होतं आणि परत टॉवेल टाकायला गेली, म्हटलं ऊन आहे छान, पाऊस येत होता. क्या बात कर रहे हैं? सो आता पावसाळा म्हटला नाही, असं चालणारच आहे. येणं जाणं पावसाचं. आओ जाओ पाऊस का घर आओ जाओ घर तुम्हारा तसं आओ जाओ पावसाचं घर. 4 महिने पाऊस पडतोच म्हणा. सगळं आवरून झालं, डबे वगैरे दिलेत. विधी शाळेत गेले. आज प्रथमेशचं रूम आवरायचं आहे, म्हणजे त्याचे काही जे बुक्स आहेत 10वी 11वी 12वीचे ते सगळे काढायचे आहेत. म्हणजे कसं जागा मोकळी होऊन जाईल आणि ज्याला गरज असेल त्याला देतो. म्हणजे पुस्तकं असे विकत वगैरे नाही आपण सेलमध्ये वगैरे. असं ज्याला पुस्तकांची गरज असते एखाद्या स्कूलला विचारायचं आणि तिथे देऊन टाकतो. म्हणजे आतापर्यंत तेच करत आलो. ज्या मुलांना हवे होते ना, म्हणजे असे बरेच मुलं असतात कारण नवीन प्रेफर नाही करू शकत किंवा त्यांना इच्छा पण नसते, तर मग येऊन घेऊन जातात. पण ते घरी येऊन घेऊन जातात, म्हणजे मग आपल्याला जावं नाही लागत कुठं द्यायला. असे ग्रुप वगैरे असतात. कोणाला लागले बुक्स तर आपण तिथे सांगायचे आम्हाला द्यायचे आहेत, फ्लॅट नंबर वगैरे टाकायचा, येऊन घेऊन जातात. खाली येऊन म्हणजे पार्किंगमध्ये वगैरे येऊन घेऊन जातात. मग स्वयंपाक झाला आपला. छान बटाट्याची भाजी केली, पोळ्या केल्यात आणि नाश्त्याला पराठा केला होता. त्याच भाजीचा पराठा, शॉर्टकट. ते दोन गोष्टी करायला परत नको वाटतं मला पण करून ना. गजब बेइज्जती है. पोळींचा कल्ला करायचा आहे, चपातींचा. कालच्या तुझ्या वाटेच्या पोळ्या पडल्या आहेत रात्रीच्या. तू मूवीला गेला होता ना. मूवी कशी होती? मस्त होती. तुला काय करतोय? तिकीट मूवी कशी होती बाय द वे? काल तू गेला मस्त तर होती. मस्त होती. मध्ये स्पायडरमॅनचे स्विंग असं स्विंग करायचं असं वाटायला स्वतः स्विंग करते, खूप भारी वाटायचं. 3D का स्पायडरमॅनची मूवी? म्हणजे 2D मध्ये पण बघता येते, 3D पण आहे. खूप सारे ऑप्शन आहेत, पण मस्त होती मूवी एकदम. स्टोरी इतकी काही हे नाही वाटली, पण कारण की पण विषय पण असं आहे ना की आधीच्या मूवी खूप जास्त भारी होत्या. तर ही थोडीफार ॲव्हरेज बनवली, तर मग ती असं खूप कमी वाटली. असं आधीच्या पेक्षा पण अशी काही वाईट नव्हती, चांगलीच होती. स्पायडरमॅन ना लहान मुले बघायचे माहिती का पहिले? काय अरे सगळे बघता आता पण बघता. मस्त होती एवढं तरी. व्हिज्युअल्स हे ते भारी होते. भारी होती. मग काय खाऊन आले होते तुम्ही? बरीटो खाल्लं मग. बरीटो खाल्ला का? तिथे किती जण होते? आम्ही 5 जण, 4-5 जण. अच्छा. मूवी कोक होता 5-6 गाड्या रिफिल करून घेतला मस्त. कधी भेटलंच नाही प्यायला ना. अरे कोक. फर्स्ट टाइम असं रिफिलेबल कोक पिलं. त्याच्याने काय होतं, तुमचे सर्दी होते, वाट लागते जे खाय. केवढी सर्दी झाली मग आता गेली नाही, ऑलरेडी तुला सर्दी होतीच ना थोडीशी. नाही, गेली होती. अच्छा. मग ते तुझ्या वाटीच्या रात्रीच्या चपात्या वगैरे पडल्या आहेत, त्याचा काला बनवायचा आहे. तुझं खिचडी बनवली ना? चपात्या पण होत्या ना. खिचडी, भाजी, ठेचा आणि पोळी खायची होती आम्हाला. ठेचा आहे पडलेला, पण मग आता त्या पोळींचा मस्त काला बनवायचा चिवड्यासारखा. छान लागतं ते पोह्यांसारखं उलट. आणि आता नाही बटाट्याची भाजी पोळी केलेली आहे आणि काला बनवायचा थोडासा. थोड्याच चपात्या 2च का 3च असतील, जास्त बघू. तुझं झालं आंघोळ वगैरे? नाही झालेले. तुझा रूम आवरायचा आहे, बुक सगळे काढायचे आहेत. नाही रोजच असं चालतं की आज नाही उद्या, उद्या नाही परवा. नाही आहे तुला बरं. तुला जर म्हटलं ना चल बाहेर जाऊ आपण फिरायला, काहीतरी खाऊन येऊ, लगेच म्हणशील आय एम ओके. तू लगेच म्हणशील आय एम ओके, मी तंदुरुस्त आहे, मला काही नाही झालं. नाही काहीच नाही घेऊन जाणार. तू एवढा काल मूवी बघून आला, काय खाऊन आला तू? मोजेटो बरेटो सॉरी. अरे पण बरीटो बी इतका काय खातो असं वाटलं तर 130 रुपये वाया गेला असे. हे असतो रॅप, कसा असतो आपला रॅप. पोळी होती, पोळी मध्ये भात. माहिती का पूर्वी काय म्हणायचे? राजमा टाकला होता त्याच्यात. सकाळीच तर राजमा खाल्ला. अरे तुला माहिती का
पूर्वी काय म्हणायचे, भात आणि ना चपाती सोबत खात नाही. म्हणजे पूर्वी म्हणजे मी लहान असताना मी तसं ऐकलेलं आहे. म्हणजे एक लेडीज होती ती खायची. ऐक ना, हा ते नावच तुला असं वाटत असेल बरिटो म्हणजे काहीतरी वेगळं आहे. भात आणि चपाती कधीच खात नाही. भातासोबत चपाती खात नाही असं ऐकलंय बरेच. ते आता ठीक आहे, मी नाही बोलू शकत. नाही खायचं असं घाणेरडा. भातासोबत चपाती रोल मध्ये. वा, व्हेरी गुड. छानच लागेल ना ते तुम्हाला. भले कुठेतरी सॉफ्ट कॉर्नर मध्ये वाटत असेल मनात, हे चुकीचं होतं, हे एवढं काही खास नव्हतं का आणि मग पण तर ऍक्सेप्ट नाही करायचं, बरोबर ना? ऍक्सेप्ट अजिबात नाही करायचं, कारण ऍक्सेप्ट केलं तर नेक्स्ट टाइम खायला मिळणार नाही ना. हा. आणि आता विधी मूवीसाठी तू बघ, मला एक्स्ट्रा घेऊन जायचं नाही, अजिबात नाही. मी आणि विधीच जाणार आहे, कारण विधी नाही, कारण की ना तू गेल्यानंतर विधीला आहे ना, क्लास वगैरे झाल्यानंतर विधी फ्री झाली ना, मग तेव्हा तिला असं कसं तरी होत होतं तिला की दादा मूवीला गेलाय आणि तू चक्क त्याला जाऊ दिलं फ्रेंड सोबत, ते पण रात्री. घरात बसून ठेवते ना, नको ते काम करायला कशाला जायचं, घरात बसायचं, मग कशाला हिंडायचं मुलांसोबत विनाकारण. हा ठीक आहे ना. आता 4-5 महिन्यांनी फोनवर कंटिन्यू असतात रे तुम्ही, फोनवर कंटिन्यू गेम खेळतात. चालेल मग आवर. नाही, तुझं आवरायचं. चल तुझं बेडरूम आवरू आपण, ते बुक्स काढू सगळे. मी हॉलमध्ये आणून देते, तू एक हे कर, कुठले ठेवायचे आणि कुठले असं विधीसाठी कुठले ठेवायचे नोट्स ते काढ फक्त, आणि बाकीचे मग मी गोण्यात वगैरे भरून देते, ठीक आहे? चला बस का भाजी. हो शिट, पडलं खाली ते. ठीक आहे. काला पण छान लागतो उलट हा पोळींचा काला, माहिती का? पोळींपेक्षा छान लागतो. दोनच होते तर एक ऍड केली मी ताजी पोळी करण्यासाठी. तुला ठेचा देऊ का? हो दे ना. त्याच्यात मी तेल टाकलेलं आहे बरं का ऑलरेडी, कारण काय होतं कोणाला जास्त खाणं कमी. घे खाली भाजी पोळी माझ्याकडे. ठीक आहे. चला जेवायला या. तुला हे देऊ का स्वीट पोटॅटो? विधीसाठी टिफिनला दिलेलं ते. नकोय, ठीक आहे. मग क्लास झाला आपला, माझं डोकं उठून गेलं. मुलांना काय सांगायचं, आधीच माझं डोकं दुखत होतं, तर जास्त माझा अवतार पण खराब झाला. नको वाटतं. आणि त्यात प्रथमेश पण नाही ऐकत, माहिती का? किती वेळा सांगितलं फोन ठेव. काय चहा पी. चला गाईज, आपण मी रेडी झाले. क्लास आहे मला आता तिकडचा डेकेअर्समध्ये, फोडिकचा क्लास आहे. आणि क्लास सुटला की मग आपल्याला परत मोबाईलचं जे काही स्क्रीन फुटलेली ना ती चेंज करण्यासाठी जायचं आहे. स्क्रीन गार्ड लावायचं आहे मोबाईलला. आणि आज मला प्रथमेश सोडायला येतं आणि घ्यायला पण प्रथमेशच येईल, कारण आम्हाला दोघांना जायचं आहे मॉलमध्ये. सो चला मग, झालं आहे माझा टाईम पण झाला आहे. चला भेटूया थोड्या वेळात. गाडी पंक्चर आहे, हवा कमी आहे का पंक्चर आहे ते हवा भरल्यावरच कळेल तुला पंक्चर आहे का हवा कमी आहे असं. पंक्चर सांगितली तर पप्पांना कॉल कर, कारण ते ना आपल्याला आहे ना चुना लावतात, ते टायर बदलून टाका किंवा टायरच खराब झालाय असं सांगतात. हवा भरून घे, मग पद्धत तर सांगायलाच ना तुला हवा कमी तर काय. जो म्हणेल ना पंक्चर वगैरे हे कर असं तर नाही सांगायचं. हां, कारण पप्पांच्या ओळखीचं आहे, नेहमी ते इथे नेतात ना गॅरेजला वगैरे. पंक्चरच्या दुकानात पण तर ओळखीचं वाटतं बाहेर, तिथे त्यांना सांगशील. आली की चल.
आम्ही आता DC मध्ये बिंदी घ्यायची मला. हा, ट्रिपल झिरो. बिचारा पडून पडून तोंडावर पडतो मोबाईल. तोंड फुटतं बिचारायचं. हा ब्लॉग बनवतोय. तुला काय खायचंय? डिस्प्लेला लावलेलं आहे एवढं काय वडापाव दाबेली वगैरे. माझी इच्छा नाही, मला ऍसिडिटी झाली. तुला काय खायचं? ठीक आहे खा मग. पाणीपुरी डायरेक्ट हात बुडवत होता तो. डायरेक्ट हात बुडवता येते. गंधपडा खातात डायरेक्ट दुसऱ्यांच्या हाताचं. माणूस आहे ना असा घाण असा हात बुडवत होता ना, असं गंधपडक माहिती का. ते बघून आहे ना माझा संताप तो उठतच होता. तुला चव लागत होते. घाण येडा एक नंबरचा गंध खातात ते बघून. म्हणून मला म्हणतोय तू घे घे. बापरे नको रे बाबा, असं घाण नाही खायचं. काय अशी घाण उतरली बुवा हातांची त्या पाण्यात का. घाण येडा एक नंबरचे कचाड गंदे. हमुड्या हमुड्या हमुड्या. ए बुक्स चेमला जाईल तो टनल. अरे हा विद्या आली आहे. विधीचं काय? विधी क्लासला गेली आहे. कुठं जायचं होतं? बैठकीला जायचं होतं. जायचंय मग चहा करू का? मी पण आताच आले ऍक्च्युली, मला लेट झालं. मुलं पण भीती आली आहेत. मुलं पण उशिरा आलेत. मुलं म्हणजे पॅरेंट्स मुलांचे. आणि मग दिसत गेली होती. कोण आहे? वाव छान आहे का तुझं आउटफिट. मस्त. कपडे आहेत तरी म्हणजे मला कपडे नाहीत, मला कपडे नाहीत, मला कपडे नाहीत. तुझे कपडे. अरे वा काय मॅचिंग केलेली बाबा कपड्यांची व्यवस्थित. छान आहे की विधी मस्त. किती वेळ उभा राहायचो काय वाटतं? किती वेळ उभा राहशील? पुस्तकांमध्ये काय निघालं असेल बरं? साडी. साडी निघाली. साडी पुस्तकांमध्ये. पहिले 5 महिन्यात काय करायचं असं वाटलं नाही का डबल रोल. त्याने बघितलंय त्यांनी तसं असं आम्हाला लगेच बघा असे एक्सरसाइज असतात वेगवेगळे. म्हणजे टेक्स्टबुक मध्ये असतात. हा समजा पहिला चॅप्टर ना, बघा पहिला चॅप्टर 1.2 ची एक्सरसाइज एवढीशी याची बघ केवढी प्रॅक्टिस करा. पूर्ण आहे की ही फक्त एकच एक्सरसाइज आहे. एवढं छोटं छोटं काय लक्षण जास्त फिट होतो ना, त्यात क्वेश्चन असतो जास्त आणि सोल्युशन पण. दादा काय तुला 10वीचे गाईड आताच करतोय का? अभ्यास असं करायचं तसं हे करायचं. क्वेश्चन लिटरली असे क्वेश्चन येतात एक्झाम.
सगळं वर्ल्ड मॅप मला पाठवता तेव्हा. हा म्हणून तू एवढं बोलतो लगेच हे सांगून द्यायचा का? काय? म्हणून तो ॲटलास खेळायचा का? हा बरोबर आता कळालं. आता बी जर कोणी माझ्याशी ॲटलास केलं मला नाही हरू शकत कोणी ॲटलास मध्ये. ॲटलास एक गेम असतो की त्याच्यात काय म्हणतात, आता मी काहीतरी शब्द अंताक्षरी माहिती ना, अंताक्षरीवरनं कसं एका शब्दावरनं गाणं ते म्हणावं गाव लागतं. हा तसं गाव त्या एका शहर नावावरनं, जिल्हा प्लेस लोकेशन बरोबर. सांगावं लागतं. बघ माझे नोट्स. 10वीचं सगळं आठवतंय का आता तुला? हो असं वाटतं जायला नको बाई पुढे. असं करायचं. सॉल्व केलेलं कधी एकासाठी देऊन दे मला चल. पोरी कासाठी मी इकडे वापरलेली आहे. आणि दे ना मग मला. मी पण वापरू शकतो तसं, मला बी लागेल. कोरे बुक असतील तर मी पण वापरून घेऊ शकतो आता तर. वदने कवळ घेता लिहिलेलं आहे दादा इथे. त्याच्यावर काय पूर्ण निबंध लिहिलाय काय तू? हा? नाही NaCl सोडियम क्लोराईड नाही. कशाचे फॉर्म्युले सांगतायत तुम्ही? फॉर्म्युला सोडियम Cl काय क्लोराईड, सोडियम क्लोराईड मला सांगते का? बुक्स आहेत अजून. हे झालं almost आता काय. नाही ना हे सगळे इथे बुक्स भरलेत. इथे पण आहेत. इथे पण बरंच काही काही बरं का. अरे मॅथ्स मध्ये. मॅथ्स नाही, 2-3च क्वेश्चन आहे मॅथ्स. निघाले का एवढा मोठा एक्सेल सगळे? ड्रॉअर मोकळे झालेत. आणि हे 9वी 10वीचे काही बुक्स आहेत ते विधीला लागतील म्हणून हे माझे आहेत जुने. प्रथमेशचे आहेत. सो घेऊन टाक वेदी. हे जे काही बुक्स आहेत आता ते विधीला लागणार आहेत. बाकीचे काढून ठेवले नोट्स वगैरे. नोट्स वाले जे नोटबुक होते ते सगळं आता दाखवतो कुठे ते बघा समोर. बॅग तर हालत पण नव्हते, पूर्ण बॅग भरली आहे. एकदम पॅक. 50 किलो पर्यंत 50 किलोच्या वरती चांगली येते. ग्रिप भेटली तर उचलू शकतो मी. उचल मग उचलून 30 दाखव. किलो पर्यंत नाही जास्त येते कारण माझ्याकडनं तर हालतच नव्हतं. साफ करायचं आहे. हा ते बुक्स आणणार ठेवू ना आपण वरती. झालं आता. हा आपलं जेवण रेडी झालंय हलकं फुलकं कारण आपल्याला 11 वाजलेत. किती वाजता आलेत तुम्ही? 11ला 5 मिनिटं कमी होते आय थिंक. घड्याळ तर दिसतच नाही आता. चला बसा तूप टाका. दादू तूप आण. झालंय आवरून सगळं. खूप बुक्स निघाले म्हणजे फार 10वीचे काढून ठेवले बाकीचे विधीसाठी म्हणजे जे जे लागतील आता विधीला. अजून नाही लागणार पण हेही पाहिजे तेही पाहिजे. बाकीचे काढले. खूप पसारा निघाला. बुक्स, नोट्स, पेपर, क्वेश्चन पेपर खूप होते असे. बऱ्यापैकी ड्रॉअर खाली झालेत. अजून ड्रॉअर खाली करायचं. एक स्टडी टेबलचा एक ड्रॉअर खाली करायचा आहे. आणि वरचे पण काढायचे. गिफ्ट्स वगैरे काय आहेत ते जे लागतील ते ठेवायचे. जे नाही लागत ते पॅक करून असं कोणाला रिटर्न गिफ्ट वगैरे द्यायला कामात येतील असं पॅक करून ठेवावं लागेल सगळं. चला झालेत सगळे कामं. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय बाय. गुड नाईट. जय सद्गुरू.